तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात आज दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे। आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यास पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात। तर जस्टिस सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। मनपा जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का याकडे लक्ष लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जी सुनावणी होती, तारखांवर तारखा पडत होत्या। गेल्या दीड वर्षात 2 निवडणुका झालेल्या आहेत, तरी राजकीय बेरोजगारी संपुष्टात आलेली नाही। आज कोर्टाकडून काय अपेक्षा? वास्तविक पूर्वी असं झालं होतं की कोविडमुळे निवडणुका झाल्या नाही, त्यानंतर ओबीसींचं जे राजकीय आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतलं, त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती की ट्रिपल टेस्ट कंप्लाय झाली नाही म्हणून। त्यानंतर एक राजकीय पेच प्रसंग झाला, त्यामध्ये 7 ऑर्डिनन्स आणि कायदे झाले की ज्यायोगे निवडणुका पुढे ढकलल्या जातील आणि हा जो ओबीसींचा जो प्रश्न आहे राजकीय आरक्षणाचा तो मार्गी निघेल। त्यानंतर वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की तुम्हाला या निवडणुका थांबवता येणार नाही। त्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया केली। 11 मार्च 2022 रोजी त्या राज्य निवडणूक आयोगाची जी काही प्रक्रिया आहे ती सरकारने रद्दबातल ठरवली आणि त्यानंतर नव्याने प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले। काय वाटतं काय होईल? आज 23 क्रमांकाचं प्रकरण आहे। नुकतंच आपण जर पाहिलं तर पंजाबच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने निर्णय दिला होता की प्रभाग रचना जी आहे त्याच्या आधारे तुम्हाला निवडणुका रखडवता येणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा स्पष्ट केलं की तुम्हाला प्रभाग रचनेच्या आधारे अशा निवडणुका स्थगिती करता येणार नाही, थांबवता येणार नाही। आणि सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच पंजाबच्या बाबतीमध्ये स्पष्ट आदेश देऊन आता त्या निवडणुका झालेल्या आहेत। पंजाबच्या बाबतीत आदेश दिलाय, बघावं लागेल आज महाराष्ट्राच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्देश देतं ते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।